विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी 10th स्टँडर्ड सब्जेक्ट मॅथ्स पार्ट 2 यामधील हा इम्पॉर्टंट चॅप्टर पाहणार आहात। पायथागोरस प्रमेय, पायथागोरस थेरम, नेहमी एक्झामला विचारला जाणारा क्वेश्चन। या पायथागोरस थेरमसाठी किंवा पायथागोरस प्रमेयासाठी आपल्याला काटकोन त्रिकोणाची आवश्यकता असते। काटकोन त्रिकोण जर असेल तरच आपल्याला पायथागोरस प्रमेय वापरता येतो। कारण याचं असं, पायथागोरस मध्ये 3 पार्ट असतात, साइड 1, साइड 2 आणि हायपोटेनियस। तिसऱ्या साइडला आपण हायपोटेनियस म्हणणार आहे, कर्ण, बाजू 1, बाजू 2 आणि कर्ण। आता ड्रॉ डायग्राम AB BC AC अशा 3 ABC ट्रायंगल काढलाय आपण, राईट अँगल ट्रायंगल काटकोन। हा जो सिंबॉल आहे तो 90 अंशाचा असतो, 90 डिग्री। हा सिंबॉल असेल तर आपण त्याला काटकोन म्हणणार आहे। राईट अँगल ट्रायंगल ABC, याच्यामध्ये ही साइड आहे 1, ही साइड 2 आणि हा आहे हायपोटेनियस कर्ण। या 3 गोष्टी तुम्ही फिक्स केल्या की आपल्याला याचे पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात। आता साइड 1 झालं, साइड 2 झालं, हायपोटेनियस झालं। आता फॉर्म्युलाकडे येऊया आपण। सूत्र कर्णाचा वर्ग। आता हे सूत्र लक्षात ठेवताना याचा वर्ग करायचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर करायचा आणि याचाही स्क्वेअर करायचा, तिघांचाही तुम्हाला स्क्वेअर करायचा। स्क्वेअर म्हणजे 2 वेळा मल्टिप्लाय। सपोज 10 चा वर्ग किंवा 10 चा स्क्वेअर, तर 10 × 10 याला आन्सर जे येईल ते असेल 10 चा स्क्वेअर। याचा अर्थ 10 × 2, 10 2 चा 20 असं समजायचं नाही। 10 ने 10 ला मल्टिप्लाय, त्याच नंबरला मल्टिप्लाय, याला म्हणायचं त्याचा वर्ग किंवा स्क्वेअर। कर्ण, बाजू 1, बाजू 2 असे 3 पार्ट फिक्स झाले। फॉर्म्युला लिहितात पायथागोरस प्रमेयाचा असा, याचा वर्ग एका बाजूला लिहायचा, कर्णाचा वर्ग हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू एकाच बाजूला हा येतो कर्ण, दुसऱ्या बाजूला पहिली बाजू प्लस दुसरी बाजू आणि तिघांचा स्क्वेअर, एक स्क्वेअर स्क्वेअर स्क्वेअर। सपोज मी असं लिहिलं, कर्ण इज इक्वल टू पहिली बाजू प्लस पुन्हा लिहिलं दुसरी बाजू आणि या तिघांचा स्क्वेअर करायचा, याला म्हणायचं पायथागोरस प्रमेय। कर्ण म्हणजे हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर, known as right angle triangle पायथागोरस थेरम। ओके, अशा 3 पार्ट मध्ये आपल्याला पायथागोरस थेरम वापरता येतो। एक्झाम्पल, व्हेरीफाय पायथागोरस ट्रिपलेट्स। पायथागोरसचं त्रिकूट मराठीमध्ये दिलेल्या संख्यांचा संच पायथागोरस त्रिकूट आहे किंवा नाही ते पहा। आपल्याला हे बोर्डाच्या एक्झामला कंपल्सरी एक्झाम्पल येतो। 15, 20 आणि 25, 15, 20, 25। आता स्टार्ट असं करायचं, याच्यात जो ग्रेटर नंबर आहे, सर्वात मोठी संख्या म्हणजे कर्ण असतो। सर्वात मोठी संख्या किंवा सर्वात मोठा नंबर हा हायपोटेनियस असतो किंवा कर्ण असतो। सर्वात मोठा नंबर 25 हा कर्ण हायपोटेनियस, त्याचा स्क्वेअर करायचा, 25 चा स्क्वेअर, 25 चा स्क्वेअर, 25 × 25 625 नंबर 1। राहिले नंबर कोणते? 15 आणि 20, 15 आणि 20। तर 15 चा वर्ग प्लस 20 चा वर्ग, 15 चा वर्ग 225, याचा 400, उत्तर येतं 625 नंबर 2। 1 व 2 वरून दोन्ही इक्वल। आपल्याला या 3 नंबर मध्ये कर्ण कोणता समजायचा? सर्वात मोठा नंबर म्हणजे कर्ण, त्याचा एकट्याचा स्क्वेअर करायचा 625। राहिलेले 2 नंबर आहेत त्यांचा स्क्वेअर करून त्यांची ऍडिशन करायची, दोघांचा स्क्वेअर 15 आणि 15 ला मल्टिप्लाय करायचं, 20 ने 20 ला, दोघांचं उत्तर आलं 225 आणि 400, उत्तर आलं 625। 1 व 2 वरून 625 आणि याचेही 625, 625 बरोबर 625। याचाच अर्थ हे 625 कोणाचे? 25 चा वर्गाचे, 25 स्क्वेअर। हे कोणाचे? 15 चा वर्ग 20 चा वर्ग, आणि मग हे दोन्ही सारखे आहेत म्हणून
15 20 25 हे पायथागोरसचं त्रिकोण